प्रशांत किशोरमुळे थेट सुनील तटकरे यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आलं आहे का? राष्ट्रवादीत मोठा बदल होणार का? प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या राजकीय कमबॅकची स्क्रिप्ट कशी लिहित आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल 6 तास मॅरेथॉन बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीला जय पवार हे ऑनलाईन सहभागी झाल्याची ही माहिती समोर आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील रणनीती, पक्ष संघटना, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांची तयारी यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु या बैठकीत काही धक्कादायक घडामोडी देखील घडल्या असं म्हटलं जात आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामधील ही बैठक अनेक कारणांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया अशी टीका करत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विरोधकांकडून त्या स्वतंत्रपणे निर्णय घेत नाहीत असा आरोप करण्यात आला होता. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरू झालं होतं. मात्र आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. कारण सुनेत्रा पवार यांच्या राजकीय प्रवासासाठी देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतिकारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांची साथ मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी 3 वेळा प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. त्या बैठकींमध्ये पक्ष संघटनेत बदल, बूथ स्तरावरील मजबूती, कार्यकर्त्यांशी संवाद आणि निवडणूक तयारीबाबत अनेक सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची भावना प्रशांत किशोर यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर जर भविष्यात मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत निवडणूक रणनीतिकार म्हणून काम करावे अशी अपेक्षा असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी बैठकीत घेतल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा सुरू आहे. प्रशांत किशोर हे नाव भारतीय राजकारणात वेगळ्या ओळखीने घेतले जाते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचार मोहिमेतील त्यांच्या भूमिकेची देशभर चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी विविध राज्यातील अनेक प्रमुख नेते, पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखली. मतदारांचा डेटा, बूथ व्यवस्थापन, सोशल मीडिया, जनसंपर्क प्रसाराचे नियोजन आणि उमेदवाराची प्रतिमा घडवणे या क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव मानला जातो. त्यामुळे एखाद्या नेत्याची सार्वजनिक प्रतिमा बदलण्याची क्षमता प्रशांत किशोर यांच्यामध्ये नक्कीच आहे. अलीकडेच बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय वजनात आणखीनच वाढ झालेली दिसून येते. याच कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांची वाढलेली जवळीक महायुतीतील राजकारणातही चर्चेचा विषय ठरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपमधील काही नेत्यांनी या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये भाजपचा पराभव करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रवादीने रणनीतीची जबाबदारी देणे योग्य नसल्याची भावना काही नेत्यांमध्ये आल्याची समजले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप तरी समोर आलेली नाही. राजकीय विश्लेषकांचं मत आहे की जर प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेससाठी सक्रियपणे काम करू लागले तर सुनेत्रा पवार यांच्या राजकीय प्रतिमेत मोठा बदल दिसू शकतो. त्यांच्या सार्वजनिक संवाद शैलीपासून महिलांपर्यंत पोहोचवणे, युवा मतदारांशी संपर्क साधणे, सोशल मीडिया उपस्थिती आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेपर्यंत अनेक स्तरांवर बदल होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी तयार केलेल्या राजकीय प्रतिमेला उत्तर देण्यासाठी देखील स्वतंत्र रणनीती तयार केली जाऊ शकते. सध्या या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होतील का? सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत पक्ष नेतृत्व काय निर्णय घेईल? प्रशांत किशोर अधिकृतपणे पक्षाची निवडणूक रणनीती स्वीकारतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतीलच. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की काही दिवसांपूर्वी गुंगी गुडिया म्हणून टीकेचा सामना करणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या राजकीय प्रवासाने आता नवे वळण घेतल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. प्रशांत किशोर यांच्या अनुभवाचा आणि रणनीतीचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यास पक्षाच्या प्रचारशैलीत आणि सुनेत्रा पवार यांच्या सार्वजनिक प्रतिमेत बदल दिसू शकतो. या चर्चेचे रूपांतर प्रत्यक्ष राजकीय यशात होते की नाही हे मात्र आगामी निवडणुका आणि जनतेचा कौलच ठरवणार आहे. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.